की यांच्या दारासमोरची मर्सिडीज गाडी सोडा, पण आदूबाळाच्या खेळण्यातली बाबा गाडी सुद्धा बीएमसीच्या टक्क्यामधनच घेतली जात होती. हे खरं आहे का? मर्सिडीज गाडीच नव्हे तर नव्यानं बांधण्यात आलेल्या मातोश्री 2 ची माडी आणि मोठं मन नसताना सुद्धा ज्या मोठ्या काटाच्या साड्या नेसतात त्या वहिनींची रश्मी साडी सुद्धा अशी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांच्याकडनं घेतली जात होती. हे सगळं खरं आहे का? उद्धवजी, नारायण राणे साहेब म्हणतात की तुम्ही लेना बँक आहे, देना बँक नाही. राजसाहेब ठाकरे म्हणतात की तुम्हाला खोके नाही तर तुम्हाला कंटेनर लागतात. अहो, तुमच्याच पक्षातले अनेक कार्यकर्ते तिकिटांच्या दलालीचा आरोप ह्या तुमच्या नेत्यांवर करतात की एखाद्या सिनेमा थिएटरच्या बाहेर उभं राहून 100 का 200 म्हणत सिनेमाची तिकीटं काळ्या बाजाराने विकावी, त्या पद्धतीनं तुमच्या पक्षाची तिकीटं ही दलाली करून लिलाव लावून विकली गेली हा आरोप करून अनेक निष्ठावंत कार्यकर्ते तुम्हाला सोडून जात आहेत. तरीही तुमचे डोळे उघडत नाहीयेत का? उद्धवजी, अहो, तुम्ही तुमची लेकरं ज्या करोडोंच्या महागड्या परदेशी बनावटींच्या गाड्या वापरता, अहो त्या नक्की कोणाच्या नावावरती आहे हे एकदा तरी तुम्ही महाराष्ट्राला सांगणार आहात का? महाराष्ट्रातलं ऊन वाढलं की तुम्ही ज्या गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी लंडन सारख्या ठिकाणी जाता, तिथल्या तुमच्या प्रॉपर्ट्या ह्या कशावर उभ्या झाल्या, तुमच्या उत्पन्नाचे सोर्सेस काय आहेत याची माहिती आपण महाराष्ट्राला देणार आहात का? अहो, वयाच्या अवघ्या 28-32व्या वर्षी आदित्यजींच्या नावावरती जी करोडोंची प्रॉपर्टी आहे ती नक्की त्यांनी कुठे काबाड कष्ट करून जमवली याचा हिशोब तुम्ही कधीतरी जनतेला देणार आहात का? हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसैनिकांच्या सुख दुःखामध्ये त्यांना आपलेसं करून, त्यांना आधार देऊन, त्यांच्या पाठीचा कणा ताठ करून ही शिवसेना बांधली. आणि उद्धवजी, तुम्ही मात्र गाडी, माडी, साडी यामध्येच अडकून राहून या शिवसेनेचं काय केलंय हे अंतर्मुख होऊन कधीतरी स्वतःच्या मनाला विचारा. आणि आज नीलमताईंच्या एका सत्यवचनामुळे असं मिरच्या झुंबल्यासारखं बोलणं म्हणजे 100 चूहे खाके बिल्ली हज को चली असंच तुमचं झालेलं आहे.